वांग्याच्या जाळ्या खोडून आलो, 5च जाळ्या निघाल्या. जाऊ दे, आज पहिलाच दिवस होता तरी पहिल्याच दिवशी 5 निघाल्या. वांग्याला चांगली बाजार आहे, 200-250 जाते. बारी काम होऊन गेलं, जाऊ दे मग. अग नळाच्या पाण्यावरून दोघी बांधात्या माय, नळाच्या पाण्यावरून बांधात्या, नळाच्या पाण्यावरून बांधात्या माय, नळाच्या पाण्यावरून बांध. पाण्याला आली मंडी ग बाय, पाण्याला आली मंडी, पाण्याला आली मंडी ग बाय, पाण्याला आली मंडी. मंडी नाली गुंडाली माय, मंडली आणली गुंडी, मंडली आणली गुंडी ग माय, मंडली आणली गुंडी. एका टोल्यात खाली पाडली ग माय, टोल्यात खाली पाडली. काय बा, हे झाड सुद्धा वापाय आले 2 दिवसापूर्वीचे. या परी म्हण मी पाहायला येतो. कालचा दिवस गेला ना, आजचा गेला ना, अजून सकाळी येईना. एकदम चकाचक झाले, जाईना बाजार आहे सागाला बी. आईला पाहू आजच्या दिवस वाट, उद्या जर आला तर ठीक, नाही तर दुसरा या परी पाहू. चला आता आहे ना, शांती वाट पाहत असल. तिनं सांगेले मला लवकर या घरी. चल लवकर जातो. आईला लय गरमट झालं. अय शांता, शांता, अगं काय करती, बाहेर ये. अगं एवढं गरम होऊ राहिलंय, बस इड बस. अहो मध्ये चालेल, जेवून घ्या ना. थांब ना, जेव. काय झालं, उन्हाचा एवढा कडक ऊन पडलं आणि गरम असं झालं का फार. नुसतं जीव नको नको करू राहिलं. हा ना, तुला नाही झालं का इकडं घरात गरम? अहो लय गरम होतंय त्या पत्र्यानी. काय सांगा, ते आता लय जीवाचे हाल होऊ राहिले. पण आता विलाज नाही ना, पैसा नाही आपल्याकडं. होईल होईल, सगळे होईल, दमदमचे होईल. का ग, मी काय म्हणतो, मळ्यात गेलो होतो. मग खुडले का वांगी? हा, 5 जाळ्या निघाल्या. 5 फक्त 5 जाळ्या? अरे मग पहिलाच खुड आहे. आता 5 निघाल्या, पुढल्या खुड्याला 10-12 निघतील, म्हणजे डळालीच. ते आहे म्हणायला, पण काय आता 5 जाळ्यांमध्ये काय होते. त्या बाया गेल्या का घरी निघून? गेल्या, सगळ्या गेल्या. त्यांनी केवढली वांगे नेले पाहिले का? तुम्ही गागायचं ना. काय गागती, नाही गागता येत. पुन्हा आल्या पाहिजे बाई आपल्या कामाला. हा, ते बरोबर आहे. काय झालं, तू वाट पाहत असल बरोबर, म्हणून मी असं आहे ना लगबगीनं आलो. जाऊ द्या, पण बारीक घर आहे, पण सुखी आहे आपण, नाही का? अरे सुखी आहे. आपल्याला त्या सावकाराचे 2 लाख रुपये द्यायचे बाई. हा ना बाई, मला तर ना लय टेन्शन येतो. तेच आपल्या वांग्यांनी चांगलं केलं तर बरं होईल भावंदा. हा ना, आता तर तुम्ही म्हणता 5 जाळ्या निघल्या. आता काय, अगं पहिल्यांदीच निघाल्या, इडून पुढे त्या वाढणारे. मग तुम्ही त्या बायांना खुडायला लावून द्यायचं, यायचं ना घरी जेवायला. नाही ना, काय झालं, तिथं लगेच मी जाळ्या लावल्या ना, चांगला माल. मग काही उरकूनच घेतलं. हा, त्या सोन्याची गाडी आली, गाडी गेली घेऊन. हा, नेलं म्हणजे तानच मिटलं ते. गुणाचे हो तुम्ही. अहो मग आता काय मी मग ना, मग तेवढं काम केलं, मग तुझ्यासाठी आलो लगबग करीत. लगबग हा ना, मग तुमची नेहमी लगबग राहते, हाय ना. हा, मग आता जाऊ दे. अरे वानिकिनीची एकच बायको आहे मला, म्हणून तर मला त्याच्यावरून गाणं आठवलं. गाणं? अरे म्हण ना ममता, तू गाणं म्हण आणि मी खंजेरी वाजू का? मग वाजवा ना बाई, तुम्ही किती भारी वाजविते. लगबग लगबग माझ्या रायाची, तुमची. हा, वा वा वा. लगबग लगबग माझ्या रायाची, गड जेजुरी जायाची, आणि गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. लय बारी, एकच नंबर गाणं म्हणती. तुझं बोल. आता बा, तुम्ही असे वाजवायला जात्या, त्याच्यावर काही थोडेफारच पैसे भेटत्या. आणि घर आपले असं 2 लेकरं आहे आपल्याला, नाही का? पैसा पाणी पाहिजे ना. आणि त्या सावकाराचं 2 लाख रुपये कर्ज द्यायचंय. अरे काय करू आता, जर वांग्यांनी चांगली साथ दिली तर सावकाराचे 2 लाख रुपये देऊन टाकू. आणि मग जर चांगलं झालं तर मग आपल्या घराचं काम होईल, सगळंच होईल. हा ना,
नुसतं टेन्शन घेऊन कर्ज मिटणार आहे का? हा ते तर आहेच म्हणा. हा अहो ते मान्य ते सावकारा नाही लई दम काढला माहिती. हा बाई तो तर अजिबात पैशाला थांबत नाही पण या टायमाला थांबला. हा थांबला. कसं सावकार चांगला आहे ना. चांगला आहे. जेवून घ्या चला 2-4 घास खाऊन. ऐक ना तुला काय जेवायचं पडलं शांता. तुला एक माहितीये का आपण जरी गरीब आहे ना आहे का नाही पण आपण लय सुखी ग लय सुखी शांता. हा सुखी आहे हो पण काय आहे गरीबाची ना कोणी टिंगल करीतो. हा मग बाई चिंता मला एक म्हणायची. काय मला एक तुम्ही लय लाडात येते इकडे सर. पप्पी दे ना. आता हा पप्पी घ्यायचा टाइम आहे का कोणी पाहिल ना बाई. अगं काही नाही आता दुपारची वेळ झाली मी तिकून थकून आलो तर द्यायला पाहिजे ना ग मला पप्पी. तुमचं रोजचं राहतं ते पण दे ना. नाही बाई मी नाही देणार. अगं तू जवळ आली का मला वाटतं घ्यावा तोही पप्पी. काय वाटतं पप्पी घ्यावा. बरं, देते मी काय म्हणते चला घरात चला. घरात देशील ना. हा चला. हा चाल 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 बाई. नाम्या बोला सावकार. काय रे आपल्या कर्जाची वसुली बाकी आहे आणि काय रे तुला मी त्या पिण्याच्या घरी जा म्हणलेलं पैसे वसूल करायला. गेलो होतो सावकार. गेला होतास का? हा मग मग काय म्हणला पिण्या? दोनदा गेलतो पण तो काय बोला ना सावकार. बोला ना. काहीच बोला ना. अरे तो कसा बोलत नाही त्याला बोलता करायचं या गंगाराम. नाम्या हा बोला सावकार. अरे लक्षात ठेव हा त्या सावकार. ह्या गंगाराम सावकाराचे पैसे हा हा बरोबर सावकार. ज्यांनी कोणी एक दिवस जरी उशिरा केला ना हा सावकार अवघड आहे तुमच्यावालं. हा गंगाराम सावकार कसा पैसे वसूल करतो नाही हे माहिती आहे ना तुला? लय अवघड आहे सावकार तुमच्यावालं. हा तुम्ही लय अवघडात पडता. मग तो तुला बोललाच नाही का काय? काहीच नाही बोलला. बर बर तू एक काम कर आणि त्या आंब्याला पाणी कोण द्यायचं रे? हा सावकार जायचंच होतं तिकडे पण मला तुम्ही म्हणे जा त्या पिनूकडं. मग त्या पिनूच्या घरी गेलो तर ते पिनूची बाई होती घरात आणि तो वावरात जायला होता. हा का? मग त्या बाईशी जास्त बोललो नाही मग वापस आलो. मग तू एक काम कर आता पहिले जा हा आणि आंब्याच्या झाडाला पाणी दे. जातो सावकार. मी पण कसा तो पिण्या बोलत नाही ना ते बघतो मी. चालेल चालेल. ये तू हरामखोर साला बोलत नाही का काय? नाही बोलत नाही काहीच. बर चोतलाय ना कसं बोलतं करायचं या गंगाराम सावकाराला चांगलं कळतं. ठीक आहे सावकार तुम्हीच बोलू शकणार कारण आम्हाला जास्त बोलतात नाही सावकार तुमच्या पुढे. जे तर मी आयलाय ना कुकूच कोंबडा लावतो समजलं का? हा करा की सावकार तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करायचं ते. बरोबर मी माझ्या पद्धतीने वसूल करतो. जातो मी आता तुम्ही सांगितल्या पद्धतीने काम करतो. हा जा पहिलं पाणी दे. चालेल ठीक आहे जाऊ सावकार. निघ लवकर. पिण्याचा आला बोलत नाही का काय? अरे तुला कसा बोलता करायचा आणि कसा उलटा उभा करायचा या गंगाराम सावकाराला माहितीये. 2 वेळा माणूस येऊन त्याच्याशी बोलला नाही साधा का भेटला नाही होय. बर बर मी आहे ना ह्याच पावली आता त्याच्या घरी जातो आणि कसे पैसे देत नाही तेच बघतो मी. शांता ऐक आता तू आहे ना कशी झाली भाजी? हे एकच नंबर झाली बर का. डुबुक वड्या हे किती मस्त अरे होत्या. लय भारी लय भारी. तुम्हाला माहितीये ना मला डुबुक वड्या किती भारी येते. याच्यामध्ये ते मसाला तसा टाकला खोबरं हा नाही का पहिले तुम्ही किती बारीक होते झोंगला होतो. आता असे खाऊन खाऊन असे ए, झाले. आता डेअर पुढे आली. हा ना. मी काय म्हणतो ऐक ना हा आता मी मळ्यात जातो हा लाईट आली असत हा तेवढं वांग्यान पाणी लावून देतो. आता पाणी लावत्या. हा आता देतो लावून. 2-3 दिवसांनी परत खुडता येतील. हा असं हा बरं. तू कर आराम घरीच. मग मी येऊ का माळ्यात? नको येऊ नको ऊन लई लागत नको. तुम्ही लई काळजी घेता बाया, हाय ना? नको पडली बाई आजारी तर मग मला दवाखान्यात न्यावं लागत ना नाही का ऐकते ना. हा हं? जाऊ का मी बर जा मग. मग तो आवर आणि कर तुला आराम करायचा तर. बर बर बाई काही असो गरीब का असा ना पण मा नवरा इतका जीव लावितो मला असा उन्हात सुद्धा जाऊन देत नाही. तो माणसं लावून बाया लावून सगळे कामं करीतो. आता मला म्हणू तू आराम कर काही येऊ नको मळ्यामध्ये. चला आता आहे ना घेते जरासं पडूनच. हा हेच घर आहे काय पिण्याचं? हा हरामखोर साला खुशाल मी माणसाला पाठवलं तर त्याला भेट ना. अरे पैसे घ्यायचे आणि द्यायच्या टायमाला बॉम्बाबॉम्ब करायचे काय? दरवाजा तर लावलाय. हा घरात असल तू. पिण्या पिण्या
हे पिण्या, घरात कोण आहे? गंगाराम सावकार. सावकार सावकार तुम्ही? हा, काय झालं? हा? झालं काय? काय नाही झालं. पिण्या कुठे आहे? हा? पिण्या ते वांग्याला पाणी भरायला गेले. होय, 2 वेळा मी माणसाला पाठवलं होतं. हो हो. 2 वेळा मी माणसाला पाठवला होता. हा. त्याला साधा भेटत नाही का काय तो? ते काय झालं, तुमचं कर्ज द्यायचंच आहे. आमचं आताच बोललं, पण काय करता सावकार, लय अडचण आहे. अडचण? फक्त 1 महिना थांबा अजून. अजून 1 महिना? हा. अरे 2 लाख रुपये घेतला म्हणला मी 2 महिन्यात पैसे देतो. मी 1 दिवस कुणाला थांबलो नाही, तरी तुमच्यासाठी 3 महिने थांबलो नाही. थांबले ना सावकार, तुमच्या पाया पडत. पायाला हात नाही लावायचा आपल्या. मला पैसा प्यारे, पैसा, समजलं का? देताना मी नोटा दिल्यात ना, मग तशा नोटा दिल्या पाहिजेत का नको? मी यांना सांगते आल्यावर. आल्यावर सांगते काय? का सावकार येऊन गेले म्हणून. सावकार येऊन गेले? हा. मी जाण्यासाठी नाही आलो, पैसे घ्यायसाठी आलोय मी. अहो सावकार, आता नाही ना आमच्याकडे. आमची परिस्थिती पहा ना. परिस्थिती पहा का? तुम्हाला खायला भेटत नाही का? जगत नाही का तुम्ही? नाही, जगतो आम्ही, पण देतो ना आम्ही, काहीतरी करतो. 1 महिना सावकार, तुमचा 1 रुपया देतो, काहीच ठेवीत नाही आम्ही. मला आहे ना काय माहित नाही, मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत. सावकार आताच्या आता नाही. ती पण व्याजासहित पाहिजेत. अरे 2 महिने साधं व्याज नाही दिलं का, तोंड नाही दाखवलं, माझ्या माणसाला साधा भेटत नाही काय तो हरामखोर साला? माधुरच्या भेटला ना, तुडवूनच काढतो त्याला. सावकार एवढं तापू नका ना, पण देतो ना आम्ही. तुमचे 2 वेळेस घेतले तर दिले ना आम्ही पैसे. हा, मग दिले म्हणून तर मी इमानदारीने 1 महिना वाट बघितली ना. चहा ठेवू का सावकार तुम्हाला? चहा काय? हा? बर बर, हा? ठेवा चहा. चहा ठेवायला गेले काय? ठीक आहे. तिकडे हो, इकडे हो, इकडे. अहो दरवाजा उघडते ना सावकार. नाही, दरवाजा नको उघडू आता. दरवाजा कशाला उघडायचा आहे? अहो मी तुम्हाला चहा ठेवत होते सावकार. चहा ठेवत होती काय? हा हो. मला चहा प्यायचा नाही. हा नाही. मला आहे ना हा. तू पाहिजेस आता. मी? हा. सावकार काय बोलू राहिले तुम्ही? सावकार तुमच्या पाया पडते. पाय नको पडू बर का? पाय पाडण्यासारखं तुम्ही ठेवलंच नाही आता. त्याच्यामुळे ना हा गंगाराम सावकार कसे पैसे वसूल करायचे ते आज वसूलच करणार आहे. अहो माझा नवरा लय चांगला आहे, तुमचे पैसे देईल सावकार. सावकार तुम्हाला लय गरम झाले. मी दाम. नाही नाही, तू इकडे ये. तू नको जाऊ, दरवाजा उघडायला नको जाऊ. मला किती पण गरम होऊ द्या, टेन्शन घेऊ नको तू बर का? किती गरम झालं तरी मला चालेल, कारण कसं आहे आपल्याला गरमीची सवय आहे. तू कशाला काळजी करते? हे बघ, मी तुझ्या नवऱ्याकडे बघून पैसे दिले नाही, समजलं का? तुझ्याकडे बघून पैसे दिले. काय? हा. सावकार काय बोलू राहिले? अहो तुमच्या बहिणीसारखी मी. हा आपल्याला आहे ना बहीण आहे ना नातं होत आहे. हा सावकार एकमेव सावकारच. सावकार काय करू राहिले तुम्ही? काय करू राहिले म्हणजे? सावकार सोडा ना. सोडायसाठी मी तुला धरली का? हा. अहो तुमचे पैसे आम्ही 1 सुद्धा रुपया नाही ठेवणार सावकार. असा अन्याय करू नका सावकार माझ्यावर. सगळे पैसे तुला माफ करेन मी, फक्त एकदाच. अहो माझा नवरा घरात नाही सावकार. मग उलट बरं झालं ना. सावकार सोडा. सोडा. कुठं पळती? पळू नकोस सावकार. काय? अरे पडायचं नाही आता. आणि ह्या गंगाराम सावकाराच्या हातात नाही कोण सुटलं नाही, ते सुटणार आहेस का तू? हा कुठं? सावकार दरवाजा उघडा. सावकार सोडा ना. अरे सावकारांनी दरवाजा लावलाय तर तुला सोड काय? सावकार तुमच्या पुढे पदर पसरून. पदर पसरू नको, मला फक्त तू पाहिजेस. सावकार तुमचे 1 सुद्धा रुपया ठेवणार नाही सावकार. तू काळजीच करू नकोस. तू आहे ना मला पैसेच देऊ नको, फक्त 1 वेळ चान्स दे. सावकार काय बोलू राहिले सावकार? तुम्हाला मी अंगाला हात लावून नाही देणार सावकार. कुठं जाऊन जाणार आहेस? सोडा सावकार. कुठं जाणार आहेस? सावकार सोडा. कुठं? इकडे ऐकू. ऐक. सावकार सोडा. सोडा?
मी सोडायसाठी आलो नाही. कोणी आहे का? कोणी येणार नाही तर. सावकार. आणि सावकाराचा आवाज ऐकला. सावकार बिवकार म्हणू नकोस. सावकार बिवकार म्हणायचं नाही अजिबात. माझी इज्जत घेऊ नका सावकार माझी. मी पैसे वसूल करण्यासाठी चाललोय मी. सावकार सावकार सोडा. सावकार वरडती कशाला? वरडू नको. आवाज बंद कर. सावकार मी तुला हात लावून निघालो अंगाला सावकार. हात नाही लावून देणार. मी तर पैसे वसूल केल्याशिवाय जाणारच नाही आता. समजला का? हा जातो पाणी पैसे. आत्ताशी कुठं बरं वाटलं. आईला बरं दिवस झालं. माझा डोळाच होता या पिण्याच्या बायकोवर. नाही पण आज आहे ना हाऊसच फिटले आपले. चला मस्तपैकी आता वाड्यावर जाऊ. शांता, शांता, शांता लय गाव झोपली आज. काय बांधले? शांता, शांता, शांता. अरे हिला काय झालं? शांता, अगं उठ ना. शांता, शांताची तर हात पाय फार गार पडले. हे खरंच ना. शांता, अगं उठ ना. तुला कधी मळ्यात नेलं नाही. एकाएकी काय झालं शांताला बाई. आता तुला कुठं पाहू ग शांता. अरे मला कुणी कुणा आबुदी आली मळ्यात जायला. अगं उठ ना शांता. अगं आता मला कुणी राहिलं नाही ग. तुझ्या आई बापांना काय सांगू ग. शांता अगं उठ ना. अगं उठ ना. शांताचं लय मोठ होत ग. लय मोठे डोळे करायची ग शांता. अगं उठ नाही शांता. अगं आता तुला कुठं पाहू. आईला आता आहे ना मला तर गावात आहे ना मला माहिती आहे कुणी तिला काहीच करणार नाही. पण हे काम असेल तर सावकाराचंच. आईच्या गावात धरून आता सावकारांना माझ्या बायकोचा जीव घेतला ना. मी सुद्धा आता सावकाराचा तिथं जाऊन जीवच घेतो. चाल आईला मला पिनू तुंगार म्हणत्या आणि शांतीला मारून टाकलं ना. याची सुद्धा शांती माग सावकाराची सुद्धा मौतच काढितो. जातोच लगेच.